बऱ्याच वेळा भाजीला काय बनवायचं सुचत नाही किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळी ही फरसाणची चटपटीत अशी भाजी करून बघा. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगलं तेलामध्ये मऊसर असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट, गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. फरसाणमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे थोडंच घालायचं. लाल तिखट परतून घेतल्यानंतर थोडं पाणी घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे. या उकळीमध्येच 1 प्लेट फरसाण घातलेला आहे मिसळचा. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. मीडियम गॅस करून ही भाजी 2 मिनिटासाठी शिजवून घेऊ. तर 2 मिनिटं झालेले आहेत आणि चटपटीत अशी भाकरी चपातीसोबत खायला फरसाणची भाजी तयार आहे.